चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या। तर अर्थशास्त्र विषयाचं जसं आपण प्रॉमिस केलंय की आपण दररोज एक पेपर घेणार, त्यानुसार आज आपण 2021 चा कंबाईन ग्रुप बी सी चा हा अर्थशास्त्र विषयाचा पेपर घेतोय। ज्या वेळेस तुम्ही पीवायक्यू चं चांगल्या प्रकारे अनालिसिस करता त्यावेळेस तुम्हाला माहित आहे की 50% पुढच्या परीक्षेत प्रश्न पीवायक्यू च्या माध्यमातूनच आलेले असतात आणि म्हणून या ठिकाणी हा जो विषय आहे हा नीटनेटका बघा। पीवायक्यू अनालिसिस केल्यामुळं तुम्हाला अर्थशास्त्रासारखा अवघड वाटणारा विषय नेमकं काय वाचावं, किती पाठ करावं, काय धरावं, काय सोडावं या सगळ्या गोष्टीचा अंदाज देतो, बरोबर आहे। आणि म्हणून हा सगळा अंदाज प्रॉपररित्या येण्यासाठी हे लेक्चर करणं गरजेचं आहे। का तर एक पेपर घेणार आयोगानुसार आपण तो आयोगाचा पेपर आहे आणि त्यामध्ये जे जे काय मुद्दे आहेत हे मुद्दे हर एक प्रकारे हर एक अँगलना आपण चेक करणार आहोत। तर टप्प्याटप्प्याने आपण सुरू करूयात। पहिला क्वेश्चन पहा, 1995 मध्ये बँक ग्राहकाच्या विवादाचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंबची सुरुवात करण्यात आली 1995 मध्ये। तर या ठिकाणी आपण पाहतो विवेकपूर्ण नियम, ग्राहक सेवा समिती, बँकिंग लोकपाल योजना आणि आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती। तर यातली नेमकी कशी सुरुवात करण्यात आली असा प्रश्न विचारलेला होता। तर 1995 मध्ये बँकांचे जे ग्राहकांचे वादविवाद आहेत, जे काय बँकेशी आपण पाहतो हलगर्जीपणा आहे हा टाळण्यासाठी का तर 1995 पासून प्रत्येक गव्हर्नमेंट कर्मचाऱ्याचं पेमेंट बँकेत जमा व्हायला सुरुवात झाली होती। का तर नरसिंह एक समितीचं तसं म्हणणं होतं आणि त्याच्यामुळं बँकात पेमेंट जमा व्हायला लागल्यावर सरकारी नोकरी करणारे जे कर्मचारी आहेत ह्या लोकांमध्ये असंतोष तयार झाला। का तर बँकेत तासन तास रांग लावणं, उभा राहणं या गोष्टी करणं ह्याच्यात थोडासा अवघड व्हायला लागला। त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो त्यांनी भरपूर म्हणजे लाईट बिल असेल, घरगुती गॅसचं बिल असेल, या सगळ्याच गोष्टी बँकेच्या माध्यमातून वापरायला सुरुवात केली 97 ला। आणि मग ह्या सगळ्या गोष्टीत ग्राहकाची तारांबळ उडू नये म्हणून बँकिंग लोकपाल योजना चालू केली 2021 मध्ये। ह्याची परत पुनर्रचना करण्यात आलेली आहे। काय पुनर्रचना याची करण्यात आलेली आहे आणि तरीही ह्या ठिकाणी आपण पाहतोय स्कीम म्हणून आज प्रत्येक बँकेत तुमची जी तक्रार आहे ही याच्या माध्यमातून दखल घेतली जाते। ध्यानात येते? ठीक आहे। चला पुढचा प्रश्न असा आहे की आपल्या बॅचेस सुरू आहेत, जे EMI RTO ची तयारी करतात त्यांच्यासाठी सुद्धा या बॅचेस सुरू आहेत। अतिशय जबरदस्त या बॅचेस आहेत, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। इथं मी आहे, तुम्हाला चिंता करायची गरज नाही। तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी एखादा कन्सेप्ट सोपा करून प्रॉपररित्या सांगणं हे आमची जबाबदारी आहे, ती एकदम जबरदस्तरित्या आम्ही पूर्ण करत असतोय। बॅचेस जॉईन करा, काय अडचण आली तर 70 38 155 255 वरती कॉल करा। पुढे बघा, खालील विधानं विचारात घ्या। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारनं ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली, स्टेटमेंट नंबर 1। या समितीमध्ये या ठिकाणी आपण पाहतो PC महालनोबिस अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते। या ठिकाणी RD गाडगीळ आणि VK राव यांचा समावेश होता। राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला। अशी दणदणीत 3 स्टेटमेंट देण्यात आलेले आहेत। ह्यातले विचारले नेमकं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे। प्रश्न नीट वाचायचा, प्रश्न गिन्यान गेल्यागत होकल्यागत जर तुम्ही वाचणार तर प्रश्न उत्तर माहित असून पण चुकणार। परीक्षेत बसल्या भरपूर बहान गेल्यागत होतं, भरपूर कोसळल्यासारखं होतं, मोटिवेशन डिमोटिवेट होऊन जातं, परंतु तरीही प्रश्न वाचावंच लागेल नीट। का तर हे सगळी कारण आपण परत नापास झाल्यावर कोणाला देऊ शकत नाही, म्हणून प्रश्न नीट वाचणं आहे। तर यामधलं चुकीचं विधान कोणतं? तर बघा, भारत देश स्वतंत्र झाल्यावर राष्ट्रीय उत्पन्न मोजणं ही एक आपल्या पुढं मोठी समस्या होती। का तर त्याच्यावर आधारित पंचवार्षिक योजना बनवून टार्गेट तयार करायची होती की हे उत्पन्न किती पटीनं वाढलं। सेक्टर तयार करायची होती की कृषी सेक्टर, उद्योग सेक्टर, सेवा सेक्टर। तर या सगळ्यासाठी बेसिक गरज होती की राष्ट्रीय उत्पन्नाची
मोजमाप करणं. अगोदरपासून विविध समित्या ह्याला होत्याच होत्या. त्या समित्या कोणत्या आहेत त्याच्यावर एक अतिशय जबरदस्त लेक्चर मी युट्यूबला घेऊन टाकलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. तर इथं ही आकडा 1949. थोडक्यात इतका 65 प्रश्न एमपीएससीत नसत नाही या अर्थशास्त्रात, किमान की फक्त सालावरती ते चुकवतील, कन्सेप्टवर चुकवू शकतात, पण इथं ते चुकवलं काय हरकत नाही. त्याच्यामुळं हे विधान चूक ठरतं. यामध्ये PC महालनोबिस या कमिटीचे अध्यक्ष होते आणि धनंजयराव गाडगीळ आणि व्ही.के. राव याचे सदस्य होते. आणि हेही स्टेटमेंट करत काय की पहिला अहवाल 1951 मध्ये दिला आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये दिला. त्याच्यामुळं चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक अ इथं ठरतं. कोणतं? पर्याय क्रमांक अ हे चुकीचं विधान इथं ठरतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंबटिंब ही एक शिखर संस्था आहे. आता ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला माहित असेल तर या ठिकाणी आपण पाहतो की ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपकरणाला तर याच्या अगोदर एक RRB नावाची सिस्टम होती, रिजनल रुरल बँक म्हणून 1976च्या समितीनं याची स्थापना करण्यात आली होती. तर RRB काय होती की या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये डेव्हलपमेंट करणं, पण तसं पाहिलं तर याचं उत्तर प्रदेश वगैरे त्या भागात कामं चांगली झाली. महाराष्ट्रात काय होतं, सहकार क्षेत्र रुजायला लागलं होतं आणि या सहकार क्षेत्राला सगळीकडनं समजून घेणारी कोणती तरी शाखा असावी म्हणून शिवरामन समितीची स्थापना केली. आणि शिवरामन समितीच्या शिफारसीनुसार 1982 मध्ये नाबार्ड बँकेची स्थापना केली. कोणती? नाबार्ड. आणि ही जी नाबार्ड बँक आहे हिची 100% मालकी जी आहे ही आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे सध्या. आता पहिले यामध्ये SBI चे काय स्टॉक होते, मग या ठिकाणी आपण पाहतो RBI चे काय स्टॉक होते, पण हळूहळू याचे कर्ज बुडायला लागल्यामुळं ही सेंट्रल गव्हर्नमेंटची. आता 100% अशीच एक बँक आहे जिचं नाव आहे नॅशनल हाऊसिंग बँक. ह्याच्यात 100% शेअर कुणाचे असतात? RBI चे आहेत. गृहनिर्माणाची जशी शिखर संस्था, जशी शेती आणि शेती विकासाची शिखर संस्था नाबार्ड आहे, तसं गृहनिर्माणाची शिखर संस्था नॅशनल हाऊसिंग बँक आहे. लघु उद्योगाची शिखर संस्था स्मॉल इंडस्ट्रियल बँक ऑफ इंडिया SIDBI आहे. 1990 ची स्थापना आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यानंतर एक्झिम बँक आहे 1982 ची आहे, जी आयात निर्यातीच्या संदर्भात शिखर संस्था म्हणून काम करते. शिखर संस्थेचा अर्थ काय असतो की आयात निर्यात हे कमी लोक यामध्ये उतरतात. कशामुळं? रिस्क आहे, बँका लोन देत नाही त्या का? रिस्क आहे आयात निर्यात मध्ये. मग शिखर बँक कशाला असते? त्याच्यावर की ती बँक बाकीच्या बँकांना गॅरंटी देते की आयात निर्यातीच्या संदर्भात तुम्ही जेवढ्या फाईल्स केलेल्या आहेत, लोन दिलेले आहेत, ती जर बुडली तर तुमची गॅरंटी आम्ही घेतो, आम्ही लोन रिकव्हर करून देतो. म्हणजे ऍक्च्युली नाबार्ड काय कुणाला डायरेक्ट पैसे देत नसतं. नाबार्डचं काय तुमच्याकडे ATM आहे का कुणाकडे? नाबार्ड बँकेचे ATM आहे असं नसतं. नाबार्ड बँक काय करतं, कृषी आणि कृषी निगडीत जे काय व्यवसाय उद्योग लघु उद्योग चालतात त्यातला ज्या सहकारी पतसंस्था जिल्हा सहकारी बँका ह्या लोन देतात, ह्यांच्या लोनची गॅरंटेड म्हणून कोण काम करतं? नाबार्ड काम करतं. SBI नं पीक लोन दिलं तर त्या SBIच्या पीक लोनाचं गॅरंटेड कोण असतं? तर नाबार्ड बँक असते. SBI नं जर होम लोन दिलं तर त्या होम लोनची गॅरंटेड कोण असते? नॅशनल हाऊसिंग बँक असते. SBI नं जर लघु उद्योगाचं लोन दिलं तर त्याची गॅरंटेड असते SIDBI बँक. जर SBI नं आयात निर्यातीचं लोन दिलं तर त्याचं गॅरंटेड कोण असतं? एक्झिम बँक. बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या, एक्झॅक्ट रिस्क ही लोनची बँकांना फायनली खाली राहत नाही, परंतु हलकटपणातली काय लोन दिली बँकांनी स्वतः कॉम्प्रोमाइज करून, जसं की विजय मल्ल्या वगैरे, तर मग अशा वेळेस बँकेला स्वतः फटका सहन करावा लागतो. पुढे घ्या. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? आता याच्यावर करंटचं आपण डायरेक्ट बजेटचं लेक्चर बनवलंय,
आणि हा 2020-21चा क्वेश्चन असल्यामुळं मी तुम्हाला फक्त सांगतो की कर्ज घेणं आणि इतर दायित्व हे तसं आपलं भांडवली जमेमध्येचा भाग आहे. जमा दोन प्रकारची असते, एक महसूल जमा आणि एक भांडवली जमा. महसूल जमेमध्ये कर आणि करेत्तर उत्पन्न ह्या ठिकाणी येत असतात. भांडवली जमामध्ये कर्ज घेणं, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतो जे निर्गुंतवणूक आपण पाहतो करतो, निर्गुंतवणूक केलेली जी मुद्दे आहेत, जसं ONGC चे शेअर विकले, हे विकले, ते विकले, हे भांडवली जमा असतं. बरोबर आहे. भांडवली जमा कर्ज, मग कर्ज RBI कडनं आहेत, कर्ज इंटरनॅशनल संस्थेकडनं आहेत. हे कर्ज हे भांडवली जमेमध्ये येत असतात. निर्गुंतवणूक, शेअर्स विकणं वगैरे या गोष्टी त्यामध्ये येतात. महसूल जमा पॉझिटिव्ह असणं कोणत्या देशाची फार गरज आहे तुलनेनं भांडवली जमा. पण भांडवली खर्च देशाचा पॉझिटिव्ह खर्च असतो तुलनेनं महसुली खर्चापेक्षा. स्टेटमेंटमध्ये विरोधाभास आहे थोडासा, तो थोडासा लक्षात घेणं गरजेचं आहे. महसूल खर्च म्हणजे पेमेंट, त्यानंतर फुकटातल्या योजना राबवणं म्हणजे महसूल खर्च. भांडवली खर्च म्हणजे धरणं बांध, रस्ते बांध, जन उद्योग व्यवसाय, शेती क्षेत्र डेव्हलप होईल. म्हणजे भांडवली खर्च चांगला आहे पण भांडवली जमा चांगली नाही. महसुली जमा पॉझिटिव्ह असती, चांगली असती, पण महसुली खर्च जास्त होता कामा नये. तर आपल्या देशामध्ये केंद्र सरकारचा जी जमा होती ना, त्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला जमा होती ती म्हणजे कर्ज काढून घेतलेली जमा. का तर एकूण खर्च वजा एकूण जमा, यामध्ये एकूण खर्च जास्त असतो. एकूण खर्च झाला 110, एकूण जमा झाली 100. जे 10 रुपयाचा डिफरन्स आहे तो घेतले जातात कर्ज. मग ही कर्ज जे आहेत ही देशासाठी कुठं ना कुठं तरी निगेटिव्ह इफेक्ट पुढे चालून देत असतात. बरोबर आहे. उत्पन्न हेच जास्त पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं, हेच पाहिजे होतं, परंतु असं काही घडलं नाही. आणि एकूण करामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न जीएसटीच आहे. म्हणजे एकूण सगळं कर उत्पन्न आपण ज्यावेळेस काढतो ना, तर सगळ्यात मोठी अमाऊंट आपल्याला जमा होती जीएसटीच्या माध्यमातून जमा होत असते. हा मुद्दा इथं ध्यानात घ्या. पुढं 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता टिंब एवढे. पांचट, किरकोळ, सोपा, एकदम चिरीमिरी प्रश्न आहे, तो सगळ्याला जमा आला पाहिजे. हे आहे 382 चौरस किलोमीटर. भारत देशाची आपल्या घनता महाराष्ट्राची आहे 365. बरोबर आहे. आता मग सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता असणार राज्य कोणतं? बरोबर आहे. तर इथं सगळ्यात जास्त लोकसंख्या घनता असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता? सगळ्यात जास्त घनता असणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? सगळ्यात जास्त कमी घनता असणारा महाराष्ट्रातला जिल्हा कोणता? हे तुम्ही अभ्यास करताना कॅल्क्युलेट करायचा आणि कमेंट मध्ये उत्तर मला टाकायची. का कमेंट मध्ये उत्तर टाकायची? का तर मला कळू द्या ना, तुम्ही लेक्चर बघताय का? माझी नुसती माकड चेष्टा लावली म्हणजे मी एवढं ताणून तासून यायचं आणि तुम्ही ती बघायचं नाही म्हणल्यावर त्या येण्यात काय अर्थ उरत नसतो. म्हणून हे उत्तर तुम्ही टाका. का तर गेली 2011च्या जनगणनेची आकडेवारी आली तशी जवळजवळ 10-15 वर्ष झाली, तेव्हापासून ह्याच्यावर प्रश्न विचारतात. म्हणजे जुने नवे सगळेच, त्यांना ही सगळी उत्तरं माहीत असणं आवश्यक आहे. का तर हे कंटेंट चेंज होत नाही. भारतातील लोकसंख्येनुसारची गुणात्मक वैशिष्ट्य आणि शहरीकरणाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर नाही? आता बघा, दरडोई उत्पन्नातील वाढ आणि शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. आता इथं विधान बरोबर नाही विचारले म्हणजे विधान चुकीचं विचारलेलं आहे. पण आयोगानं हा प्रश्नच कॅन्सल केलाय. आयोगानं हा प्रश्न कॅन्सल करण्याचं प्रमुख कारण असे आहेत की दरडोई उत्पन्नातील वाढ आणि शहरीकरण याचा सकारात्मक संबंध आहे. बरोबर आहे ना? आणि हे खरं आहे की दरडोई उत्पन्नात वाढ झाली की ऑटोमॅटिक तो इलाका शहरीकरणासारखा बनत जातो. हे करेक्ट आहे. शहरीकरण रोजगार वाढ यामध्ये सहसंबंध नाही. शहरीकरण म्हटलं की रोजगार वाढ आहे यामध्ये काही डाऊट नाही, सहसंबंध आहेच यामध्ये. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होती. आता या विधानामध्ये काही चुकीचं नाही, राहणीमानाच्या दर्जात वाढ होती.
शहरीकरण आणि दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. तर हेही विधान म्हणजे इथं काय झालं बघा, ही जी दोन विधान आहेत ही दोन्ही विधानं चूक आहेत आणि दोन्ही विधानही बरोबर आहेत, पण एकच विचारलंय विधान, म्हणून हा क्वेश्चन कॅन्सल केलेला आहे. त्यामुळे ह्याला काय लय सिरियस घेऊ नका, का तर असे क्वेश्चन लॉजिकचे आहेत, हे डायरेक्ट कुठल्याच पुस्तकात तुम्हाला आहे असा प्रश्न दिसणार नाही. म्हणून इकॉनॉमिक्स जे आहे माझ्यासारख्या माणसाकडनं समजून घ्यायचं असतं चांगल्या रीतीनं, मग असे प्रश्न चुकत नाहीत. हे सकारात्मक संबंध आहे. काय कळलं? काहीच कळलं नाही. सहसंबंध नाही, काय कळलं? काहीच कळलं नाही. नेमकं स्टेटमेंटला म्हणायचंय काय हे कळणं म्हणजेच इकॉनॉमिक्स कळणं, आणि इकॉनॉमिक्स कळलं की आउट ऑफ मार्क यायला अडचण नाही. एकमेव विषय आउट ऑफ मार्क देणारा. आता बघा हा पण प्रश्न काय बघा, हा पण प्रश्न असा आहे की बेधडक ह्याला कन्सेप्ट क्लिअर लागतो. जसं की भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग वृद्धिकारक आणि नफा मिळवून देणारा आहे. म्हणजे एक बँक चालू केलेली आहे आणि त्यातलं नेमका कोणती गोष्ट अशी आहे की ज्याच्यामुळं बँकेला प्रॉफिट होईल आणि बँकेची ग्रोथ होईल. आता म्युच्युअल फंड हे ना बँकेची ग्रोथ होईल का सांगा? तुलनात्मक मोबाईल बँकिंग, बँकिंगची ग्रोथ होईल का? रिटेल बँक म्हणजे प्रॉफिट मिळेल का? आणि इंटरनेट बँकिंग. आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो, आता याचं उत्तर आहे रिटेल बँकिंग. ह्याच्यामुळे बँकेची ग्रोथ होती. रिटेल बँकिंगचा अर्थ काय असतो? लोकांकडून ठेवी घेणं आणि त्या ठेवी ज्या आहेत त्या कर्ज म्हणून छोटे मोठे कर्ज देणं, होम लोन, कार लोन, छोटे मोठे बिझनेस लोन. आता याच्यातूनच बँकेला प्रॉफिट उरतो. आता म्युच्युअल फंड आहे, तर म्युच्युअल फंड मधली जी इन्व्हेस्टमेंट केली जाते ती एखाद्या कंपनीसाठी केली जाते, आणि एक कंपनी जी आहे या कंपनीला तुम्ही आहे, ही बँक आहे, आणि बँक फक्त एक माध्यम ठरतं. ह्यातून बँकेला फार कमी प्रॉफिट मिळतो, कंपनीला लय प्रॉफिट झाल्यावर ते ह्या एक्सला देतं. बँकेला ठरलंय तेवढंच आहे, त्याच्या पलीकडे नाही. मोबाईल बँकिंग सुरू केलं बँकेनं तर ग्राहकासाठी सुविधा झाली, ह्यात बँकेला खर्चच होतो, ह्यात बँकेला प्रॉफिट उरत नाही. इंटरनेट बँकिंग सुद्धा ग्राहक सुविधाच आहे, ह्यामध्ये बँकेला प्रॉफिट होत नाही. तर बँकेला सगळ्यात जास्त प्रॉफिट हे रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंग म्हणजे किरकोळ बँकिंग ज्याला आपण म्हणतो, ह्यातून बँकिंग सेक्टरला सगळ्यात जास्त प्रॉफिट होतो, आणि ह्याच प्रॉफिटच्या बळावर बँका जबरदस्त अशा चालतात. कळालं तुम्हाला? चला पुढे बघा. म्हणून ह्याचं उत्तर आहे रिटेल बँकिंग. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्यानं दोन बाबीवर अवलंबून आहे, त्या कोणत्या? आता बघा भारतातली शेतीचं उत्पादकता, उत्पन्न दोन गोष्टीवर डिपेंड आहे. ह्यामध्ये पहिला पर्याय तांत्रिक घटक, दुसरा मनुष्यबळ, तिसरा संस्थात्मक घटक, संस्थानात्मक घटक, आणि मग आहे सिंचन सुविधा. तर शेतीतील उत्पादकता, शेतीत उत्पन्न वाढाय म्हणल्यावर काय पाहिजे? तांत्रिक घटक म्हणजे आधुनिक शेती तर पाहिजे, यात काय डाऊट नाही. ते करायला माणसं पण पाहिजेत, मनुष्यबळ पण पाहिजे. संस्थात्मक घटक म्हणजे हे सगळं करायला पैसे, इन्व्हेस्टर, बरोबर आहे ना, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, मग कुणीतरी पतसंस्था हे ती कर्ज देते ना आपल्याला, हे संस्थात्मक. नवीन बियाणं आणायचे, अशा वेळेस जी कर्ज मिळते त्याला संस्थात्मक घटक म्हणजे इन्व्हेस्टर घटक आपण म्हणतो. आणि सिंचन सुविधा ही तर शेतीसाठी लागते. आता हे सगळंच आहे. पर्याय अ क अ ड अ ब क ड. आता झालं कन्फ्यूज, नेमकं याचं खरं उत्तर काय? तर बा दोन गोष्टी तुम्हाला सांगतो. उत्पादकता जी आहे, हा उत्पादकता शब्दच नवीन आहे का? तर पारंपरिक शेती असेल, जशी चालत आली तशी चालत आलेली शेती आहे, तर ती कोणत्या दोन गोष्टीच्या बळावर चालली? लॉजिक बघा. परंपरेनं जी शेती तुम्ही करताय ती कोणत्या दोन गोष्टीनं चालू आहे?
तर पहिली गोष्ट आहे मनुष्यबळ. तुमच्या घरात लोक कामाला होती, सगळी शेती ताजा पंजा खापर पंजा सगळी शेती करायची. मोठ होती, मोठीनं पाणी पिणी होतं, वाडा होता बाजूला, सिंचन सुविधा होती. मग काय शेतीत प्रगती झाली का? नाही. आपली म्हातारी माणसं सांगतात आम्ही लय कष्ट केलं, विहिरीच्या विहिरी खांदल्या, मग राहिले कशी? तरी 2 टायमाला खायला नव्हतं. तरी काय ऐकतो आपण? तरी 2 टायमाला आम्हाला खायला नव्हतं. म्हणजे तुम्ही इतकं कष्ट शेतीत घेतलं, म्हणजे मनुष्यबळ तुमचं होतं आणि पाणी पण होतं. तुम्ही म्हणताय पाऊस पाण्याचं दिवस चांगलं होतं, म्हणजे सिंचन सुविधा होती. तरी प्रगती झाली का? नाही. का तर शेतीच्या प्रगतीला तुमच्याकडे त्या गोष्टी नव्हत्या, जसं की आधुनिक शेतीत तांत्रिक घटक नव्हता आणि संस्थात्मक घटक, गुंतवणूक करायला पैसे नव्हते. म्हणून उत्पादकता वाढवायला प्रामुख्यानं हे जे 2 घटक आहेत, अ आणि क, हे कारणीभूत ठरतात. का तर हे शेतीचे पारंपरिक घटक आहेत. लागतात का? लागतात. परंतु ती शेती टिकवायला लागतात. शेती पिकवायला, उगवायला आणि प्रॉफिट मध्ये न्यायला हे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक हे 2च आवश्यक, 2च म्हणता येत नाही, हे 2 आवश्यक आहेत. बाकी लागतात, पण दोन्हीची गरज फार मोठी आहे. पुढचा क्वेश्चन आहे बघा. प्रश्न असा आहे की खालीलपैकी वित्तीय जबाबदारीना अंदाजपत्र व्यवस्थापन कायदा FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट ऍक्ट 2003 चा कायदा विजय केळकर समितीमुळे आला. ह्याचं उद्दिष्ट काय होतं बघा. FRBM कायदा कशासाठी होता? कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणं हा पर्याय एक होता. महसुली तूट 0 गाठणं आणि वित्तीय तूट कमी करणं आहे. दीर्घकालीन समिष्ट आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणं आहे आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणं. FRBM कायदा म्हटलं की पोरा एक गोष्ट लक्षात घ्या, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेट मॅनेजमेंट म्हणजे शेळीपेक्षा किंवा म्हशीपेक्षा रेडको मोठं होणे हा याचा उद्देश. आता म्हशीपेक्षा रेडको मोठं न होऊन देण्याचा उद्देश म्हणजे सरकारला जमा 2 भागात नव्हती. एक जमा असती महसूल जमा आणि एक जमा असती भांडवली जमा. हे 2 जमा सरकारी जमा आहेत. एक आहे महसूल जमा आणि एक आहे भांडवली जमा. आणि सरकारचा खर्च सुद्धा 2 प्रकारचा, एक महसूल खर्च आणि एक भांडवली खर्च. आता कसं असतं बघा, 100 रुपये जमा झाले की आपला 110 रुपयेचा खर्च होतो आणि ही जी 10 रुपये येते ह्याला आपण राजकोषीय तूट असं आपण नाव देतो, ते तूट असं आपण नाव देतो. आता ही तूट जर वाढत 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 गेली तर या तुटीनं काय होतं, देश कर्जबाजारी होतो. म्हणून ही तूट जी आहे ह्या तुटीमध्ये पहिल्यांदा महसूल तूट आधी 0 करावं लागेल. म्हणजे थोडक्यात काय, महसूल तूट कशाला म्हणायचं तर महसूल जमा मायनस महसूल खर्च ह्यातून जी तूट येते म्हणजे करातून येणारे पैसे आणि सरकारी योजना आणि पगारावर होणारे खर्च, ह्यामध्ये खर्च जास्त होतो. पहिलं तर हा खर्च 0 झाला पाहिजे. महसूल जमे एवढाच महसूल खर्च झाला पाहिजे आणि हे झाल्यानंतर ऑटोमॅटिकच हे वित्तीय तूट 10 रुपयेवरनं 5 वर येणार, 5 वरनं हे 3% आत पाहिजे. म्हणजे 100 खर्च 100 जमा तर 103 खर्च, एवढं ठीक आहे म्हणे, ह्याच्यावर नको. पण ह्यातली जी महसूल आहे ना ही तर 0च पाहिजे. ह्यासाठी सरकारला जबाबदार बनवणं. का तर सरकारचं कसं आहे की जनतेला खुश करण्याच्या नादात ह्या ठिकाणी नको त्या योजना, लाडकी बहीण योजना, बसलं बोकांडी 36,000 कोटीचं कर्ज वार्षिक. आता ह्याच्यामुळं काय आहे, महसूल तूट वाढली. मग असं सरकार जर करत असेल आणि मतं मिळवत असेल आणि त्यातनं या साऱ्या दुनियाचे हाल करत असेल,
समजा आम्ही क्लासवाले, आमचे किती हाल आहेत तुम्हाला सांगतो. तुम्ही 100 रुपये फी भरता. किती? 100 रुपये. त्यातनं आम्हाला 18% GST द्यावा लागतो. 18% तिथे गेली. बरं, क्लास चालवतोय म्हणजे 15-20 लाख रुपये वर्षाचं ती कमवतच असतो माणूस. म्हणजे तो 30% स्लॅब मध्ये आला इन्कम टॅक्सच्या. हे 18 आणि ते 30 झाले 48%. त्याच्याबरोबर आपण पाहतो 6% हे चार्जेस असतात इंटरनेटचे वगैरे, जे ऍप चालवतोय त्याचे, ते झालं 54%. आता खाली उरलं किती बघा? 46%. त्यातनं सगळी फॅकल्टी रेंट, रूम, लाईट, दुनियादारी ह्याला गेले 20%. 20 कसं 30% गेले त्याला. आता यामध्ये जर तुम्ही पाहायचं झालं तर यामध्ये 46 मधनं 30 गेले, उरले किती? 16%. आता 16% तुम्ही पेस्ट घ्यायला गेला तरी GST भरा. तुम्ही या ठिकाणी म्हणजे अंडरपॅन्ट घ्यायला गेला तरी GST भरायची ना, प्रत्येक गोष्टीला GST भरायचं ना. मग ते 16 रुपये तरी का बिगर इतके टॅक्स भरून ते 16 रुपये असे आलेत का की बिगर टॅक्सचा घालो, असं आहे का? ते नाही. मग यातून आमच्यासारखे लोक, कोणी लोक ज्याला काय स्वतः पायावर उभा राहायचंय, ती लोक हात टेकतात. कशामुळं? का तर हे पैसे कुठं वापरले? 1,500 रुपये तिथं वापरले, जे की त्यांचंही ना हवाटाला ना पोटाला आहे. 1,500 घेऊन काय एखादी बाय बंगला बांधणार आहे का? माडी बांधणार आहे का? काय करणार आहे? काहीच होत नाही तिचं तरी. 1,500 2 किलो मटण, सुपडा साप पैशाचा. 2 किलो मटणाचे पैसे ते किती काय ते? आणि 1 गडी किलोभर हाणतोय, तुम्हाला सांगतो, दारू प्यायला. मुद्दा काय का त्याच्या तरी हॉटाला पोटाला लागतात का? 1.5 लाखभर रुपये तिला दे, म्हणजे ती तर सुधरून निघल. मग अशा ज्या महसूल योजना लावल्या जातात आणि हे शून्यावर आणणं हे सरकारचं काम आहे. आणि हे जोवर करत नाहीत तोवर उपयोग नाही. म्हणून हा कायदा 2003 ला आणला होता. तर यामध्ये कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी खर्च नियंत्रण करणे एक टार्गेट होतं. त्यात परत सुधारणा केली 2015 ला. महसूल तूट 0 हेही होतं. संमिष्ट आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सरकारला जबाबदार बनवणं हेही होतं. आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात सुधारणा आणणं हेही बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व विधान याची करेक्ट आहे ती. हे जे तर प्रश्न विचारायचे आपल्याला सोय नाही जनतेला, का तर याचे प्रश्न जनतेला सांगावे लागतील. मग जनता त्यांना उत्तर मतपेटीतून दिलं, मग मतपेटीतून जनता त्यांना पाडलं, मग जनता त्याला गोलमडल. ही तर डेमोक्रेसी आता काय उरलेली नाही. जनतेला डायरेक्ट अन्याय होतोय, त्याच्या बोललं तरी त्याचं बुचन बसवतात. आता एवढं काय जनतेचं कोण ऐकून घेत नाही. पुढचा जर प्रश्न आपण पाहायचा झाला, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्र खालील कोणतं महत्वाचं उद्देश नाही? सर 2000 साली सेज नावाची योजना सुरू झाली. 2005 ला याचा ऍक्ट आला, स्पेशल इकॉनॉमिक झोन. विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे ह्यात जे उद्योग उभा राहतील त्या उद्योगातून तयार झालेला जो माल आहे, त्यातून तयार झालेली वस्तू आहे, त्यातून तयार झालेली जी सेवा आहे, ही फक्त आणि फक्त निर्यात करायची, बाहेरच्या देशात विकायची. आपल्या देशात ह्याचा काही वापर करायचा नाही. म्हणजे सिरम मधून सुद्धा जे लसी तयार होतील त्या बाहेरच्या देशात गेल्या कोविडच्या काळात, पण आपल्या देशामध्ये नाही. हा नियमच आहे सेजचा. हे काय वाईट म्हणत नाही मी. निर्यात वाढवण्यासाठी गरजेचं होतं त्यावेळेस ते करणं आवश्यक होतं. तर यामध्ये कोणतं उद्दिष्ट नाही. ज्यादा आर्थिक क्रियाकलापाची निर्मिती करणं 100% उद्दिष्ट आहे. निर्यातीला प्रोत्साहन देणं 100% उद्दिष्ट आहे. शेतीचा विकास नाही, रोजगार निर्मिती 100% याचं उद्दिष्ट आहे. शेती ही कुठल्याही खाजगीकरणापासून आणि इन्व्हेस्टर पासून दूर ठेवलेले आहे. हे सुद्धा एक शेतकऱ्यावर मोठं षडयंत्र आहे. शेतकऱ्याला एक कळना. मध्यंतरी पंजाब हरियाणामध्ये मोठ्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. एकदा होऊन द्यायचं होतं हे, म्हणजे थोडंसं शेतीला ग्रीप मिळाली असती. का तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, संस्थात्मक गुंतवणूक आणि तांत्रिक घटक हे शेतीची उत्पादकता वाढवतात. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आपल्या पुढं. बालमृत्यू दिलेल्या भौगोलिक क्षेत्रात एका वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंब वयापर्यंतच्या मुलांची मृत्यूची संख्या आहे. बालमृत्यू हा जो घटक आहे
ह्यामध्ये कुणाला बालक म्हटलं जातं हा एक मोठा विषय तुमच्या समोर इथं उभा आहे, बरोबर आहे ना. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं, हा किती वर्षापर्यंत बालमृत्यू, हा आहे का बालमृत्यू? उद्या या ठिकाणी ग्रॅज्युएशनच्या पोराचा एखाद्या मृत्यू झाला, मग ते बालमृत्यू आहे का? नाही ना. एखादं म्हातारं मेलं मग त्याला बालमृत्यू म्हणतील का आपण? नाही. 10वीतल्या पोराचा मृत्यू झाला, बालमृत्यू म्हणता येते का त्याला? बाल बाल म्हणजे 0 ते 1 वर्ष वयोगटातला बाल. 1 ते 12 वर्षातील आपण त्याला हे म्हणूयात बालक, शिशु. आणि ध्यानात न जातं कधी काय काय गोष्टी, त्यामुळे मी लिहून ठेवलेले असतात. हा बालकच बरोबर आहे. हा याला बालक, ह्याला शिशु. बाल म्हणजे शिशु, इथं खालीवर झालं. ओके. त्यानंतर याला किशोर, किशोर अवस्था म्हणायचं. आणि तिथून पुढं तरुण. हे बालमृत्यू. किती? 1 वर्षापर्यंतच्या मृत्यूला बालमृत्यू असं आपण संबोधत असतो. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे. मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आर्थिक सर्वेक्षण 2021-22च्या मते आर्थिक पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसं असू शकते? आर्थिक पुनर्प्राप्ती यू आकाराचे, एस आकाराचे, व्ही आकाराचे आणि झेड आकाराचे. आर्थिक पुनर्प्राप्ती म्हणजे कोरोना काळामध्ये, कोरोनाच्या कालावधीमध्ये जो देशाचा लॉस झाला तो लॉस कशा प्रकारे रिकव्हर होऊ शकतो? व्ही यू आकारानं, एस आकारानं, व्ही आकारानं का झेड आकारानं? आता पहिले हे आकार कोणते आहेत हे महत्वाचं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यू आकार म्हणजे काय, एस आकार म्हणजे काय? तर यू आकार म्हणजे पुन्हा पहिल्यापासून आहे तसं अर्थव्यवस्थेला रुळावर आणणं, ज्याला आपण यू टर्न घेणं म्हणतो, बरोबर आहे ना. आता एस झेड ते तुम्हाला मी एखादं शॉर्ट रील बनवून सांगेन. व्ही आकार म्हणजे काय बघा, लोकांकडून जीएसटी गोळा होणं, कर गोळा होणं, हे प्रमाण वाढवणं, बरोबर आहे ना. आणि हे प्रमाण वाढवत वाढवत नेऊन हे अशा प्रकारे विस्तृत करणं आणि याच माध्यमातून अर्थव्यवस्था उद्योग व्यवसायासाठी सुरळीत करणं, हे त्यांनी सांगितलं होतं. ह्याला एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगेन एस आकार, व्ही आकार, झेड आकार काय असतं, बरोबर आहे. पण असे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत. म्हणून युट्यूब जॉईन राहा. आपल्या जे युट्यूबला जितकं तुम्ही जॉईन राहाल ना तितकं अशा नवनवीन गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत. भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 नुसार कर प्राप्त उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे? तर ही 5 ते 30% आयकर दर पातळी आहे. हे आज ही तीच आहे, बरोबर आहे की 5% हा मिनिमम रेट आहे, मॅक्सिमम 30% रेट आहे, बरोबर आहे. ह्याच्यावर एक सुंदर असा व्हिडिओ बनवलेला आहे मी, तो बजेटमध्येच आहे, तो बघून घ्या. नाहीतर याच्या खाली डिस्क्रिप्शनला मी तो टाकून देणार आहे. याचं एकदम डिटेल मी व्यवस्थितरित्या घेतलेला आहे की सध्याच्या अर्थसंकल्पात काय, मागच्या काय, त्याच्या मागच्या काय, ह्या गोष्टी होत्या त्यामध्ये. तदनंतर आपण पाहतो खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? भारताच्या कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. शक्य आहे का? भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज या ठिकाणी बऱ्याचशा देशामध्ये फुकट आहे, फ्रीमध्ये आहे. का तर उद्योग व्यवसायाचा चार्ज केल्यानंतर ऑटोमॅटिक जी वीज आहे, एक्स्ट्राची वीज ती कुटुंबाला पुरवली जाते. त्यामुळं जगात सर्वात स्वस्त म्हणू शकता, पण जगात सर्वात स्वस्त म्हणू शकत नाही. भारतातील उद्योगाच्या विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे, जास्त म्हणू शकत नाही, मध्यम स्वरूपीचा आहे. म्हणजे पूर्ण देशाला नावच ठेवले पाहिजेत प्रत्येक प्रश्नामध्ये असं काही नसतं. जे रिअल आहे ते रिअल आहे की भारतातील उद्योगाचा विजेचा दर आहे सर्वात जास्त जगात आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि भारतीय वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. नाही, रडकुंड आली, बिल भरणात लोक, लाईट बिल रिकव्हर व्हायना, शासन भरपाई द्यायना, कंपन्या खाजगी करून सुद्धा काय फायदा नाही. म्हणून कोणतं विधान बरोबर आहे? तर वरीलपैकी कोणतंच विधान बरोबर नाही. वरीलपैकी कोणतंही विधान बरोबर नाही. चालक काय प्रश्न? लास्ट प्रश्न आहे, लास्ट. हा,
शेवटचा क्वेश्चन आहे बा, शेवटचा क्वेश्चन व्यवस्थितरित्या बा, की आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश देशातील वस्तू आणि सेवाच्या किमतीतील मधल्यातील फरकावर आधारित असतो. बरोबर आहे ना? व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर आणि त्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. जसं आपण बजेट म्हणतो ना, तसंच व्यवहार तोल आणि व्यापार तोल नावाची संकल्पना असते. व्यवहार तोल हा शून्यच दाखवला जातो. व्यवहार तोल हा शून्यच दाखवला जातो का, तर त्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर वगैरे हे मुद्दे येतात. आता या गोष्टी जर पाहायचं झालं तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश देशातील वस्तू आणि सेवाच्या किमतीतील फरकावर आधारित आहे. त्यामध्ये काय डाऊट नाही. म्हणजे ध्यानात घ्या, जर एखाद्या देशामध्ये सेम क्वालिटीचा मोबाईल 10,000ला आहे आणि अमेरिकेने तोच सेम क्वालिटीचा मोबाईल आपल्याला 10,000ला दिला, तर त्या अमेरिकेच्या व्यापाऱ्यांना काय बेनिफिट होईल का? इथं नाही. जो डिफरन्स आहे तो बेनिफिट आहे. सेम तोच क्वालिटीचा मोबाईल जर ते 5,000ला देत असतील तर व्यापार चालतो. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारात देशातील वस्तू आणि किमतीतील फरकाच्या मधील फरक जो आहे त्यावर आधारित आहे. इथं काहीच डाऊट नाही. एकदम कडक उत्तर बरोबर आहे. दुसरा बा, व्यापाराच्या अटी वस्तूची निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. काहीच कळलं नाही तुम्हाला स्टेटमेंट, तर मी सांगतो तुम्हाला अर्थ याचा. व्यापाराच्या अटी वस्तूच्या निर्यात आणि आयातीचे विनिमय गुणोत्तर किंवा त्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतल्या जातात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडं जर नुसतीच आयात व्हायला लागली, नुसतंच आपण वस्तू घेतोय, त्यावेळेस आपल्या वस्तू तितक्या विकल्याच पाहिजेत. ह्याला विनिमय दर म्हणायचं. बरोबर आहे? जेवढं देणं तेवढं घेणं झालं पाहिजे. जर नुसतीच आयात होत असेल तर आपल्या देशात उद्योग व्यवसाय कमी आहेत. मग अशा वेळेस देश काय करतो, येणाऱ्या वस्तू कमी याव्यात का, तर परकीय चलन साठा खर्च होणे म्हणून जसं आता सांगितलं, सोनं विकत घेऊ नका. का? विनिमय गुणोत्तर हुकता येणं का, तर आपल्या आयातीला खर्च जास्त यायला लागला, तुलनेनं निर्यात व्हायना, पण काय गोष्टीची आयात करावंच लागते पेट्रोलियमची, पण सोनं नाही आलं म्हणून काय तुम्हाला पटकी होणार नाही, म्हणून सोनं घेऊ नका. म्हणजे व्यापाराच्या अटी ह्या कशावर डिपेंड असतात? विनिमय. जर तुमची आयात जास्त होती, निर्यात कमी होती, तर बऱ्याचशा गोष्टीची बंधनं येऊ शकतात. देशामध्ये आपल्या सरकार आपलं स्वतः लावू शकतं. त्यामुळे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. बरोबर आहे? आंतरराष्ट्रीय व्यवहार तोल हा आयात आणि निर्यात ह्या दोन्ही गोष्टी सेपरेट काउंट केल्या जातात आणि जो काय पैसा उरतोय, जो शेष उरतोय, तो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून कर्ज घेऊन भागवला जातो. ह्यामध्ये काही डाऊट नाही. त्याच्यामुळं ह्यामध्ये वरील सर्व विधानं ही करेक्ट विधान आहेत. हे अशा गोष्टी समजून घ्यायला तुम्हाला प्रॉपररित्या समजून सांगणारा माणूस लागतो आणि म्हणून ती जबाबदारी माझी आहे. मी तुम्हाला ती समजून सांगेन. आता एका प्रश्नात अख्खा चॅप्टर क्लिअर होईल ही जर अपेक्षा तुमची माझ्याकडनं असेल, तर मग हे पण एक विनिमय दर चुकीचाच आपल्या दोघातला ठरल. तर ही लेक्चर गुणवंत गरजवंत अशा पोरांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही पण नीटनीटकं बघा. तर हे लेक्चर आवडलं असल्यावर ह्याला लाईक करा भरपूर मोठ्या प्रमाणात. आणि ज्याला वाटतंय हे सगळे विषय असेच जबरदस्त लेवलनं शिकायचे तर त्या संदर्भात आपल्या बॅचेस सुरू आहेत, ज्यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक, नगर परिषद, महिला बाल विकास, आरोग्य विभाग या सगळ्याची MPSCच्या माध्यमातून तयारी करायचा सगळ्यात बेसिक आणि सोपा मार्ग हा आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. हा तुम्हाला चांगला लक्षात आला असावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथं मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.